भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार सुरेशजी राठोड साहेब यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या सभेचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालनकर साहेब, या मंचावर उपस्थित आमचे जुने वंचित बहुजन आघाडीचे सहकारी रमेश राठोड साहेब, या अर्धापूर तालुक्याचे आपले पक्षाचे पदाधिकारी मगर आणि मोरेजी, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण अर्धापूर, भोकर आणि मुदखेड हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक फार महत्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामधून महाराष्ट्राला मुख्यमंत्री देण्याचे प्रयोग झाले, पण आजची परिस्थिती अशी आहे की हा भोकर विधानसभा लोकांच्या कल्याणाचं काम करण्याच्या ऐवजी भोकर विधानसभा एक पाळणा घर झालेला आहे अशोकरावची पोरं सांभाळण्यासाठी। आता यांची मुलं आपण सांभाळायची। वसंतराव चव्हाणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्याही मुलाला आपण सांभाळायचं। म्हणजे आम्ही सगळे पाळणा घर मधल्या सर्कस मधले आपण सगळे जनावर झालो। म्हणजे आमच्या आईनं बापानं आम्हाला जे जन्माला घातलं ती फक्त यांच्या मुलांचा जिंदाबाद मुर्दाबाद करण्यासाठी। कोणती लोकशाही आहे? त्या भारताच्या संविधानाच्या निर्मात्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये लोकशाहीचं निर्माण केलं। ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान समर्पित केलं, त्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की इथल्या सगळ्या राजांच्या महाराजांच्या नसबंद्या करून टाकल्या आहेत। आता या देशाचा राजा कुठल्या राणीच्या गर्भामध्ये जन्माला येणार नाही, तो गोरगरीब लोकांच्या पोटामध्ये जन्माला येणार, ही आहे लोकशाही। पण नांदेडमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय की आमदाराचा मुलगा आमदार, खासदाराचा मुलगा खासदार, मंत्र्याचा पोरगा मंत्री, मुख्यमंत्र्याचा पोरगा मुख्यमंत्री, ही लोकशाही आहे। या लोकशाहीच्या नावाखाली जी आपल्या सगळ्यांची जी थट्टा चाललेली आहे। मी काल परवा दक्षिण नांदेड मधले दगडवाडी गावात गेलो, त्या गावातल्या एका गरीब माणसाला मी विचारलं की लोकशाही म्हणजे काय, तर त्या माणसानं मला उत्तर दिलं की निवडणुकीत लोक जी बोटाला शाही लावतात त्याला म्हणतात म्हणे लोकशाही। ही अशी अवस्था आपल्या लोकशाहीची झालेली आहे। मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे की या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी सुरेश राठोड साहेब मैदानामध्ये आहेत। आणि या मतदारसंघाचा इतिहास इथं आपण दुसऱ्या क्रमांकाची मतं 1990, 95, 99 प्रत्येक निवडणुकीत आपण दुसऱ्या क्रमांकावर राहत आलो। माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा या पूर्ण तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये लाखो लोकांचा मतदार आहे। आणि या भोकरमध्ये आपले भारी बहुजन महासंघाचे जुन्या काळामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं आपल्या मतदारांनी उमेदवारांनी घेतली आहेत की नाही? खासून आपला माणूस पडायचा। हातगाव मध्ये पण आपला 2-3 हजारांना पडायचा आणि भोकर मध्ये पण 2-4 हजार मताने पडायचा। त्यामुळे भोकर विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारी प्रचंड माणसं आहेत। थोडी आपण सगळ्यांनी जर मेहनत केली तर वंचित बहुजन आघाडीचा आमदार सुरेश राठोड साहेब इथून जिंकणार आहेत, हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलो। बऱ्याच लोकांना चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात येतं की काही माणसं आम्हाला असं म्हणतात की तो फार मोठा माणूस आहे, मुख्यमंत्री राहिलेला आहे, तो पडणं काही शक्य आहे का? अशा प्रकारचा अपप्रचार करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे, आपल्या देशानं इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना सुद्धा पाडलेले आहेत की नाही? आपला देश काही साधारण नाही। फुलनदेवी डाकू असताना जिंकली होती। कुणी कुणी नाव ऐकलं फुलनदेवीचं? फुलनदेवी डाकू असताना लोकसभेची खासदारकीची निवडणूक जिंकली आणि किरण बेदी IPS अधिकारी असताना निवडणूक पडली। एक पोलीस अधिकारी निवडणूक पडला आणि एक डाकू फुलनदेवी निवडणूक जिंकल्या। खरंय की खोटं आहे? त्यामुळे पहिलं तुमच्या डोक्यातून हे काढून टाका, हा जिंकू शकत नाही, तो हरू शकत नाही, ही आपल्या लोकांच्या डोक्यामधली जी मानसिक गुलामी आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की कोणी किती जरी करोडपती असला
तरी तो काय 10 बटन दाबू शकतो का? आणि कोणी किती जरी फाटका आणि गरीब असला तरी तो एकच बटन दाबू शकतो. बटन दाबण्याचा अधिकार कोणी 200 एकरचा मालक आहे म्हणून तो 200 बटन दाबू शकत नाही. या मतदारसंघातल्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध म्हाताऱ्याला सुद्धा तुम्ही मतदान केंद्रावर उचलून घेऊन जा. त्या म्हाताऱ्याला सुद्धा एकच बटन दाबायचा अधिकार आहे. आणि कोणी 100 किलोचा एखादा 7 फुटाचा पैलवान मतदारसंघात घेऊन जा, त्या पैलवानाला सुद्धा एकच बटन दाबायचा अधिकार आहे. आणि त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला आणि 100 किलोच्या पैलवानाला एकाच रांगेत उभं करणारा नेता आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला ही विनंती करायची आहे की आपण जिंकू शकतो. या मतदारसंघात आपण लढण्याच्या पाठीमागचा मुख्य मुद्दा सांगून मी थांबणार. ही निवडणूक आपण आरक्षण वाचवण्यासाठी लढतोय. जर इथं आमचा बंजारा धनगर हटकर माळी तेली बौद्ध नावी धोबी हातोहाटला पगड जातीतला माणूस आहे, त्या माणसांना मला एवढीच विनंती करायची, अरे तुमच्या ताटातलं खाण्यासाठी महाराष्ट्रातले सगळे मराठे आसुसलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं म्हणजे ही मराठा खानावळ आहे. काँग्रेस मराठ्यांची, बीजेपी मराठ्यांची, शिवसेना मराठ्यांची, राष्ट्रवादी मराठ्यांची. मराठा सोडून यांना दुसरा कोणताही समाज कुठंच दिसत नाही. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा, महाराष्ट्राचा आजचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले मराठा, अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री राहिले, 2दा मुख्यमंत्री राहिले मराठा. अरे तुमच्या हातात मुख्यमंत्र्याची पद होती. शरद पवार 4दा मुख्यमंत्री राहिले महाराष्ट्राचे मराठा. ते देऊन टाकायचं होतं ना. ते काय तुमचं आरक्षण आहे ते देऊन टाकायचं होतं. ते बसले आता ते आमचं 40 किलोचं जरांगे पाटील, आरक्षण द्या नाही तर मी मरीन. ते मरीन म्हणलं की मुख्यमंत्री निघाला आपला ज्यूस घेऊन, बाबा पाया पडतो मरू नको. महाराष्ट्रात अरे सरकार तुमचं, गावचा सरपंच तुमचा, मंत्री मुख्यमंत्री तुमचा, तुम्ही कुणाला आरक्षण मागताय? तुम्ही कोणाच्या पुढे मोर्चे काढताय? आणि ओबीसीला दुश्मन म्हणता. ओबीसी मुळे आमचं आरक्षण अडलं, बौद्धांमुळे आमचं आरक्षण अडलं, फराळांमुळे आमचं आरक्षण वाढलं. अरे थोड्या तरी शर्मा वाटल्या पाहिजे तुम्हाला. सरकार तुमचं, मंत्रिमंडळ तुमचं, कलेक्टर तुमचा, न्यायाधीश तुमचा, सगळा देशाचा 7-12 तुमचा, कारखाने तुमचे, साखर सम्राट तुम्ही, शिक्षण सम्राट तुम्ही. सगळ्यांची पोट फुटायची वेळ आली तरी सुद्धा आता ओबीसीच्या ताटातलं वरबडून खायचं म्हणतात. प्रकाश आंबेडकरांनी टंका दिलाय, हे मी होऊ देणार नाही. अरे आरक्षण म्हणजे तुम्हाला नोकऱ्या पाहिजे का नाही? इथं बसलेला बंजारा असेल, माळी असेल, तेली असेल, बौद्ध, मातंग, चर्मकार, हा जो 18 लुतेदार, 12 बलुतेदार आहे. या महाराष्ट्रातल्या देशमुखा पाटलांना तुमच्याही ताटावर डल्ला मारायचंय, तुमच्याही ताटातलं वरबडून खायचंय. हे वंचित बहुजन आघाडी श्रद्धे नेते प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात हे होऊ देणार नाही. त्याच्यासाठी ही निवडणूक आहे आणि यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, भाषण होत राहतील पण या भाषणात ओबीसी आहेत, अनुसूचित जातीतले आहेत, मुसलमान आहेत. तुम्हाला माझी विनंती आहे, ते तुमच्या येणाऱ्या पिढ्या बर्बाद होणार आहेत. या पिढ्यामध्ये कुणाला सरकारी नोकरी सुद्धा, जिल्हा परिषदचे सदस्य झाले पण आरक्षित कोट्यामधून झाले असाल कदाचित, ओबीसी आरक्षित. आता त्याच्यात मराठे जर घुसले तर तुम्हाला कोण तिकीट देणार हो? आहे काही कोणाला बनायचं का सरपंच आयुष्यामध्ये? कोण तुम्हाला तिकीट देणार आहे? अरे आमच्या वंचितांच्या, ओबीसींच्या, भटक्यांच्या सुद्धा जाग्यांवर तुमचा डोळा आहे. त्यामुळे जर चुकून काँग्रेसचा आणि भाजपचा जर कुठला चुकून मराठा समाजाचा माणूस जिंकला, या ठिकाणी आपल्या सगळ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची स्वतंत्र असेल. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी विनवणी केलेली आहे की मी संविधान निर्मात्याचा नातू आहे, मला कायदे सगळे माहिती आहेत. या कायद्यानुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं हे माहित असणारा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहे. पण आपली भूमिका एकदम स्पष्ट आहे. वंचित बहुजन आघाडी आपल्या सगळ्यांच्या आरक्षणाची लढाई लढत आहे.
55 लाखापेक्षा जास्त नोंदीचे प्रमाणपत्र दिल्यामुळं पक्षानं महाराष्ट्रभर खंबीरपणे भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे ही निवडणूक फक्त आमदार निवडण्याच्या पुरती मर्यादित नाही, ही आपल्या सगळ्यांचं येणारं अस्तित्व निर्माण करणारी निवडणूक आहे। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथली जी तुमची घराणेशाही आहे, या घराणेशाहीला आपण सगळ्यांनी मोडीत काढा। हा प्रश्न मुलाबाळांचा नाही आहे, तर इथल्या भटक्या आदिवासी ओबीसी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे। आणि यासाठी आपण सर्वजण येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबणं म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची ताकद वाढवणं आहे। तर आपण सर्वजण प्रकाश आंबेडकर साहेबांची ताकद वाढवण्यासाठी सुरेश राठोड साहेबांना आमदार म्हणून तुम्हाला बघायचंय का? एकदा हात वर करून सांगा, बघायचंय ना? तर आपण सगळेजण इतक्या जरी लोकांनी मनावर घेतला आणि 10 दिवस प्रत्येक माणूस जर आपण घराघरामध्ये पोहोचू शकलो, प्रत्येक समाजापर्यंत आपण पोहोचू शकलो, तर वंचित बहुजन आघाडीचे राठोड साहेब या मतदारसंघात आमदार बनतील। वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटासोबत आमच्या पालमकर साहेब असतील, मोरेजी असतील, आमचे पदाधिकारी हे गेल्या 4-5 वर्षापासून या मतदारसंघात राबत आहेत। मी तुम्हाला एक खात्रीनं सांगतो की तिकिटासोबत तुम्हाला कमीत कमी 35,000 मतं वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये तुम्हाला देणार आहे। या 35,000 पेक्षा जास्त मताची ताकद ही वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटामध्ये आहे आणि आम्हाला याचा अभिमान आहे। मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना 17-18 हजार मतं घेतली। अरे 5 रुपयाचा चहा न पाचता सुद्धा आम्हाला याची पूर्ण खात्री आहे। ए अशोकराव चव्हाण, तुझ्याकडे हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी असेल, पण तुझ्या हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्टीला बुटाच्या ठोकरीने उडवणारा मतदार हा प्रकाश आंबेडकर साहेबांचा मतदार आहे। आम्हाला पूर्ण खात्री आहे की यांच्या पैशाला, दारूला आणि मटणाला, फुलथापाला वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा मतदार यापूर्वी सुद्धा भुलला नाही। याही निवडणुकीमध्ये तुमच्या पैशाला बुटाच्या ठोकरीनं उडून वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरचं बटन दाबेल हा विश्वास मी इथं बसलेल्या ओबीसी, बंजारा भटक्या जातीतल्या माझ्या बांधवांना देऊ इच्छितो। कृपा करून कुठलीही चूक करू नका। आपल्या राठोड साहेबांचा विजय आपल्या नजरेमध्ये आहे, तो जवळ आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीला जर आपण सगळ्या ओबीसी, भटक्या, मुस्लिम आणि त्यातही गरीब मराठा या सगळ्यांनी जर आपण थोड्यामध्ये मदत केली, तर वंचित बहुजन आघाडीचा 20 तारखेच्या निकालानंतर या मतदारसंघामध्ये आपला आमदार बनेल। मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना सांगेल की पेट का जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर, जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर और हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर। नापाक होती है कुत्तों की दोस्ती, साला काटेगा नहीं तो चाटेगा जरूर। त्यामुळं अशा बदमाश प्रवृत्तीपासून आपण सगळेजण सावधान राहा आणि जेवढी माणसं इथं आहेत एकदा दोन्ही हात वर करून राठोड साहेबांना वचन द्या। म्हणजे कुणी नातेवाईक असेल, कुणी मित्र असेल, कुणी जाती धर्मातला असेल, वंचित असेल, दोन्ही हात वर करून घोषणा द्या, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, सुरेश राठोड साहेब संघर्ष करो। ज्यांच्या हातावर नाही त्यांच्यावर लक्ष द्यायचं राहायचं। काय माणसं फिरले काय का बघा जरा, ते आमच्याकडे टेस्टिंग राहते। हात वर करा, होऊ द्या जरा त्रास थोडा। हे अशा हातावर ठेवल्यानं हार्ट अटॅक येत नाही असं ऐकलंय बाबा मी। हात याच्यासाठी वर ठेवा की आम्ही वचन देतोय, तुम्ही हात आवळून सांगा मला मुठ्या आवडा, आपल्या वज्रमुठ एक करा। हे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या भाजपच्या भूलथापाला आम्ही बळी पडणार नाही आणि काँग्रेस भाजपच्या बदमाश पुढाऱ्यांचा गळा दाबायचा असेल तर 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतानं विजयी करा। एवढीच विनंती करतो, थांबतो। जय भीम, जय संविधान।